भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी स्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय या आपल्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आज एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्याच्या निमित्तानं आपण एकत्र आलो. या किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं, समुपदेशन करण्याच्या निमित्तानं आपण आयोजित केलेल्या तारुण्यभान या कार्यक्रमाला ज्यांच्या कल्पक दृष्टीनं आपण इथंपर्यंत येऊन पोचलोय ते या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक दीपक मेघाणी साहेब. खरं तर तारुण्यभान आणि किशोरवयीन मुलींना समुपदेशनाच्या संदर्भातला विषय हा एक वेगळाच विषय या ठिकाणी घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो. खरं तर आपल्या सर्वांना पालकांना सुद्धा आठवत असेल, आम्ही सुद्धा शाळेत होतो. पालक म्हणून तुम्ही शाळेत होता, आम्ही शिक्षक मंडळी सगळी शाळेत होतो. त्यावेळेपासून आत्तापर्यंत अशा विषयावर बोलणं वर्ज्य किंवा बोलायचंच नाही, जाहीर भूमिकाच व्यक्त करायची नाही, असे एक अलिखित नियम होता. आज येतो आहे. खरं तर 21व्या शतकाकडे वाटचाल करायला निघालो आणि काही घटना बघितल्या की ते अस्वस्थ व्हायला होतं. अशा अस्वस्थ घटना समोर आल्या तरी सुद्धा शेजारच्या घरापर्यंत ज्यावेळी अशी घटना घडते त्यावेळी त्याच्याबद्दलची थोडीशी संवेदना येते आणि 5 मिनिटात आपण विषय सुद्धा विसरून जातो. पण ज्याच्या घरात अशा प्रकारच्या घटनांच्यामुळे या ठिकाणी काही वेदना होत आहेत त्या संदर्भाने काही चर्चा झाली पाहिजे. आमच्या असलेल्या वय वर्ष 12 वर्षापासूनच्या 16 वर्षापर्यंतच्या आमच्या शाळेतल्या मुली असतील, त्यांनाही कळलं पाहिजे की हे सगळं का घडतं आणि कशामुळे या ठिकाणी सगळी परिस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी या विषयाकडे आम्ही गेलोय. खरं तर या विषयाकडे जायचं कारण काय नेमकं, तर गेल्या 2-3 वर्षामध्ये असे काही प्रसंग आमच्या समोर आले. ज्या प्रसंगानं खरं तर मी बऱ्याच वेळा असे काही प्रसंग झाले तर मेघाणी साहेब अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात आमचे संबंध असल्यामुळं त्याच्यावर शेअरिंग केलं की हे अशी घटना होती, काय करूया, काय काय घटना घडतात. मग आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे आता 1-2 पिढ्यांचे शिक्षक आम्ही आता साहेब आहे जवळ. कारण आता आमच्या शाळेत असल्या मुलांच्यावरती काही पालक आमचे विद्यार्थी सुद्धा होते, आई होती, वडील होते, आमच्याबरोबर होते. आणि एक काळ असा होता की त्या काळामध्ये म्हणजे आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी शाळेतल्या वर्गातल्या मुलीबरोबर बोलणं हे फार अडचणीचं होतं. बोलणं अवघड होतं. मुलगीबरोबर बोलणं सुद्धा त्या काळात शक्य नव्हतं, कारण ती एक समाज मान्यता नव्हती त्याला की बाबा आता एकमेकाशी बोलण्यामुळं काय परिणाम होईल काय नाही. प्राथमिक शाळेमध्ये असताना लहानपणी आपण शाळेत असताना पालकवर्गासाठी विशेषतः मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे या दोघांचे संबंध अगदी मैत्रीपूर्णच असायचे. म्हणजे खेळताना एकमेकाला हात लागला, खेळताना एकमेकाबरोबर एक भांडण केली, हुज्जत घेतली किंवा एकमेकाला मारलं मुलग्यानं मुलगीनं सुद्धा, तर त्या घटना काही वेगळ्या वाटत नव्हत्या, त्याचा काही वाटायची काही गरज नव्हती. पण जसं जसं 5वी 6वी 7वीला येत राहिलो तसं तसं या ठिकाणी याच्याबद्दलची अवेअरनेस तयार झाली. असं काय झालं प्रश्न पडतोय. 4थीमध्ये जर असताना मी मुलगी एका मुलाबरोबर खेळत असताना कुठलाही मनात संकोच न आणता खेळत होती. मुलगा खेळत होता, एकमेकाला हात लागत होता, एकमेकाला मारत होते. हे सगळं घडताना पुढं का बदल झाला याचा अभ्यास आपण नाही केला. आणि तोच विषय मुलांना समजावं ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. इथं बसल्या सगळ्यांसाठी आपल्याला एक गोष्ट कळते, आपल्याला निश्चित माहिती आहे. बऱ्याच वेळा मुलींच्या संदर्भाने प्रश्न आता समोर यायला लागलेले आहेत की वर्गात असेल किंवा बाहेर नसेल कोणतरी चिठ्ठी दिल्याचा प्रश्न येतोय समोर आमच्या. आम्ही दप्तर शोधतोय आणि आमच्या दप्तर शोधल्यानंतर आम्हाला कळते की पालकांनी किती पैसे मुलीला किंवा मुलाला द्यावेत. आणि मग त्यावेळी आम्हाला चिंतन करायला लागते, बाबा चला 2,000 5,000 6,000 7,000 रुपये मुलगीच्या दप्तरात जर मिळत असतील तर चिंतेची बाब आहे. याच्याही पलीकडे जाऊन असलेल्या या सगळ्या काळात म्हणजे खरं म्हणजे पौगंडावस्थेतली काळ आहे आता पोरांचा. म्हणजे आम्ही ज्यावेळी मागं आणि 10 वर्षापूर्वी होतो शाळेत शिक्षक म्हणून, त्यावेळी 9वी 10वीच्या मुली त्यातल्या त्यात आता वयात येण्याचं प्रमाण 9वी 10वीच्या पर्यंत आलंय. मग ज्युनियर कॉलेजच्या मुलींच्याकडे काहीतरी शंका निर्माण झाल्यात अशी परिस्थिती होती. पण आता आम्हाला ते वय एकदम खाली आल्यासारखं दिसायला लागलं. 6वी 7वीच्या मुलींच्यात सुद्धा हा अवेअरनेस वाढला असं दिसायला लागले. पण हा अवेअरनेस वाढला म्हणजे नेमकं काय झालं, सगळं कळालं का त्याला, साक्षरतेतली झाली का. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर मी आमचे विज्ञान शिक्षक इथं आहेत, मी हे सगळं चालल्यानंतर पुस्तक काढून बघितलं त्यांचं. पुस्तकात म्हटलं दाखवा काय नेमकं आपली प्रक्रिया आहे. तर विज्ञानचा शिक्षक वर्गात प्रजनन संस्था शिकवतोय. विज्ञानच्या शिक्षकामुळं मुलांना कळतं गुणसूत्र रेणुसूत्र काय आहे, त्याच्यामुळे मुलगा होतो मुलगी होतो हे सगळं समजते वर्गात.
ह्या सगळ्या गोष्टी जरी समजल्या तरी देखील घडलेल्या घटनांच्या मध्ये बघताना मुलगी रस्त्याने निघाली, म्हणजे आम्हाला एक आम्हाला प्रसंग काय काय आले बघा. मुलगी शाळेतून बाहेर पडलेली आहे, रस्त्यावर एखादा मुलगा छेडतोय, एक वेळा छेडतोय, 2 वेळा छेडतोय, 3 वेळा झाले. मुलगी सक्षम असेल तर ठीक, नसेल तर ती घाबरून राहते. काही वेळा शाळा चुकवते, अगदीच अडचण झाली तर आईला सांगते. त्याच्या पुढं वडिलांच्यापर्यंत जायचा धाडस तरी होतच नाही. अशा शोषणाच्या घटना छोट्या छोट्या घडत जातात, शोषणाच्या घटना आहेत. आणि त्याच्या उलट जाऊन आमच्या असं लक्षात येतं की मुलगी ॲग्रेसिव्ह झाली, मुलगा नाही. अशी सुद्धा घटना आहे, पुरावे माड घेता येईल तुम्हाला. मुलगा ॲग्रेसिव्ह झाला आणि मुलीच्या संदर्भाने काही प्रक्रिया केली साहेब, ते मी समजून घेऊ शकतो. म्हणजे ते मुलग्याचं हुड वर्तन आहे, तो काही करायला लागलाय. पण आता अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की मुलगा नाही तर मुलगी सुद्धा ॲग्रेसिव्ह व्हायला लागली. मुलाच्या पुढे जाऊन अशा घटनांच्या मध्ये मुलगी पुढे यायला लागली. अशा घटना आमच्या समोर घडायला लागल्या. मग बऱ्याच वेळा अशा घटना घडतात. म्हणजे मुलांना कदाचित पेपर वाचत असतील, आपणही पेपर वाचतोय, पळून जाऊन लग्न होत आहेत, पळून जाऊन लग्न झाल्याची पुढं जाऊन गेल्यानंतर त्यातली किती लग्न टिकलेली आहेत, किती अडचणीच गेलेल्या आहेत आणि किती आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत, याची उदाहरणं पुढे घडतायत. घडण्याबद्दल विषय नाही, तू घडतायत. पण इथं असलेल्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला ही घटना माझ्या बाबतीत घडणार नाही असं वाटतं. माझ्या बाबतीत घडणार नाही, मी वेगळा आहे काहीतरी असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतोय की आता आपण या विषयात म्हणजे खरं तर आपण साक्षर भारत म्हणून बघायला लागलो. साक्षर झाला भारत, अधिक लोक शिकलो, आपण पण शिकलो, पालक पण इथे शिकले आहेत. पण एका गोष्टीची निरक्षरता आपण मान्यच करायला पाहिजे आणि ती लैंगिक निरक्षरता आहे असं माझं म्हणणं आहे. लैंगिक शिक्षणाबाबत आपण निरक्षर आहोत. आणि निरक्षर अशासाठी आहोत की त्याच्या संदर्भातलं बारकाईने जाऊन काहीच प्रयत्न केला नाही, काहीच विचार केला नाही. आई कधी मुलगीला हे सांगत नाही कसं वर्तन चुकतंय आणि काय या वयात. फक्त आई एक सांगते, जर मुलगी बरोबर दुसरी मैत्रीण जर घरात आली तर ती मैत्रिणीकडे बघितल्यानंतर आईला कळतं की हिचं वर्तन नाही बरोबर. आणि तेवढी तिला एकच सांगते की उद्यापासून हिची तेवढी मैत्रीण सोडून टाक, दुसरं कोणी असू ही नको. आपली मुलगी त्या घरात गेल्यावर सुद्धा कदाचित असं त्या आईने सुद्धा म्हटलं असेल की कदाचित म्हणणे शक्यता आहे की त्याच्या आईने सुद्धा की बाबा हिच्याबरोबर मैत्रीण नको. अशा बारीक सारीक घटना जरी असल्या तरी देखील कधीतरी हे सांगायला पाहिजे. खरं तर साहेबाने मी सुद्धा हा जो भाग घेताना तारुण्य भान म्हणून आम्ही समोर तुमच्या येताना आम्हाला खरं म्हणजे छातीवर दगड ठेवून आलो आम्ही, असं आमचं म्हणणं आहे. आणि यात साहेब जे काय सांगतील हे आपल्याला अपेक्षित नाही. मी जे आता बोललो ह्या बसलेल्या मुलांना अपेक्षित नाही. हे आम्ही बोलावं का, नाही बोलावं का, बोललं तर चालेल का, बोललं तर ते निषिद्ध नाही का, असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. पण ऐन तारुण्यातला काळ, उमेदीचा काळ वाया जाऊ नये. मुलीला कळलं पाहिजे की हे म्हणजे आयुष्य नाही. म्हणजे माझ्या आता कोणावर तरी प्रेम बसलंय आणि मग मी भविष्यकाळामध्ये हाच जोडीदार असेल आणि मी माझ्या आयुष्यात काहीतरी फार मोठं काहीतरी करणार आहे असं आज समजलं आणि कुठंतरी जाऊन थडक मारायची आहे दगडाला आणि आयुष्य संपणार आहे हे ज्यावेळी कळणार आहे त्यावेळी कळून उपयोग नाही, ते आज कळलं पाहिजे. आणि म्हणून हा बदलता सगळा काळ, बदललेलं सगळं ते बदल कशा प्रकारचे होतात. म्हणजे मला असं आम्ही एक साहेब मानसशास्त्रज्ञाने एक प्रयोग करून बघितला. 4थी पर्यंतच्या मुलांना एका वर्गात घालून टाकलं आणि बाहेर उभारून ऐकलं की आवाज ऐकला त्याचा. मुलगीचा आवाज आणि मुलग्याचा आवाज वेगळा कळायलाच तयार नाही. आपल्याला माहिती आहे बघा, लहान मुलांचा आवाज मुलीचा काय मुलीचा कळत नाही. ज्यावेळी पुढं आल्यानंतर असं कळलं 6वी 7वी 8वीला गेल्यानंतर आवाजात बदल झाला. मुलग्याचा आवाज घोगरा होत गेला, मुलगीचा आवाज आहे तसा मंजूर राहिला. आता हा आवाज बदललाच कशामुळं, कधीतरी प्रश्न पडायला पाहिजे. मी आम्ही सुद्धा अगदी मधुर आवाजाचेच होतो लहानपणी असा त्याचा अर्थ आहे. पण नंतर बदलला आवाज. हा का बदलला, शरीरात कोणता बदल झाला आणि माझ्या शरीरात झालेले बदल जर मी समजून घेतले, प्रत्येकाने समजून घेतले तर त्या भावना ज्या निर्माण होतात त्या भावनांच्यावर आवर घालता येईल. आणि भावनांच्यावर आवर घालता आली तरच आयुष्यात काहीतरी घडता येईल. कारण मी ज्यावेळी मुली माझ्यासमोर येत आहेत अशा तक्रारी संदर्भात त्यावेळी एकच गोष्ट सांगतो त्यांना की आयुष्य अजून भरपूर आहे, जगायचं 100 वर्ष. आजच संपवायचं नाही आयुष्य, आजच हा आनंद घ्यायचा नाही आहे. कारण आता समाजव्यवस्थेमध्ये अशी मुलं आहेत, अशी समाजव्यवस्थेत घटक आहेत की ज्या घटकाच्या माध्यमातून आपलं लैंगिक शोषण व्हायची शक्यता आहे. आणि ते शोषण होऊ नये त्याच्यासाठी आधीच कळावं. आणि या संदर्भाने आम्ही इथं म्हणजे लैंगिक अत्याचार असतील, लैंगिक फसवणूक असेल किंवा या ठिकाणी लैंगिक वर्तन
हे सगळं कशाचं लक्षण राहते आमच्यासमोर, तर लैंगिक निरक्षरतेचं आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून साहेबांना विनंती केली आहे मी, साहेब माझ्याकडे असे अनेक घटना घडल्या, मुलीची तक्रार आली, मुलीच्या आईची तक्रार आली, मुलीच्या वडिलाची तक्रार आली. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आश्चर्य सांगतो, एखाद्या मुलीच्या वर्तन चुकीचं वाटल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई आमच्यावर आक्षेप घ्यायला लागली. आमच्यासमोर विषय आले, आई आमच्यासमोर आक्षेप घ्यायला लागली, माझ्या मुलीवर हा आक्षेप घेताच कसा सर म्हणून. मी आईलाच कळायला तयार नाही माझी मुलगी चुकली कुठं. मोबाईल द्यायला नको पाहिजे तितका मोबाईल मुलीकडे दिला. मुलगीला आपल्या शरीरामध्ये होणारे बदल समजतायत, पण तिला त्यातला अभ्यास नसल्यामुळे ती युट्यूबवर बघायला लागली, मुलगा युट्यूबवर बघायला लागला. हळूहळू त्यांनीच ज्ञान घेऊन टाकलं चुकीचं. आणि ते चुकीचं ज्ञान मुलांच्यामध्ये गेल्यामुळे जे काही परिणाम होत आहेत ते समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला कळतंय. हे समाज व्यवस्थेमध्ये लहान लहान मुलांच्यावर, लहान लहान मुलींच्यावर होणारे अत्याचार दूर व्हावेत. आणि मला खरं तर ही आमची संवेदना त्याच्यामधली आहे की माझ्या शाळेतल्या मुली आणि त्यांच्या आया पहिल्यांदा साक्षर होती त्याबाबत. आई साक्षर व्हायला पाहिजे. आणि आईने ह्या संदर्भात आज झालं की बसून चालणार नाही. आज वह्या आणायला सांगितल्या मुलींना आम्ही वह्याला सांगितलं साहेब, कारण तुम्ही सांगणार ते लिहून घ्या, परत तुम्ही भेटणार नाही. आणि साहेबांची माझी चर्चा आली, साहेब एक टास्क देणार आहेत जाताना, प्रश्न देणार तुम्हाला काय, आणि 100% मुलींनी उत्तर द्यावेच लागेल. एखाद्या मुलीला असं वाटलं की साहेबाने असं काही प्रश्न दिलाय की माझं नाव घालून जर दिलं मी, तर मी आता त्यात आहे काय असं वाटायला लागेल. भले एखाद्या वेळा नाव नसलं तर चालेल, एखाद्या प्रश्नाला नाही जमलं तर नाव नसले चालेल साहेब, पण मुलीनं उत्तर द्यावंच अशी आमची अपेक्षा. 100% द्यायचं. काय सांगणार मला माहिती नाही, पण आम्ही ठरलं की बाबा नुसतं ऐकून जायचं का नाही. ही कार्यशाळा आहे, मी म्हणतो कार्यशाळा आहे. मुली आणि मुलगीची आई हिला शिकवणं. आज बसलेले माझ्यासकट सगळे आम्ही साहेब निरक्षर आहेत याबाबत, आणि साक्षर करायला तुम्ही आलाय, त्यामुळे तुम्ही आमचे गुरु आहे. हा माझ्यासकट सगळ्यांचे, कारण जे माहिती नाही ते, त्यामुळं पालकांना सुद्धा नंतर काय वाटलं साहेबांच्या बोलायला तर बोला, पण आज आपण अंधारातनं निघालोय. उजेडातला प्रकाश दाखवायचं काम साहेब करतील, तो प्रकाशाच्या वाटेनं सरळ जायचं का नाही आमच्या मुली ठरवतील, आणि त्याच तुमचं आणि आमचं भविष्य असेल. आणि ते भविष्य चांगलं घडावं या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी या सगळं काम केले. नाहीतर एखादी घटना घडली मुलगीबाबत आणि त्यावेळी गडबडून जागा झालो, आणि ती गडबडून जागा झाल्यानंतर मग प्रश्न विचारायला लागलो, काय करू, मला उत्तर कसं मिळेल, मिळणार नाही, कारण मुलगी हुंबरा सोडून बाहेर गेलेली असणार आहे. आणि म्हणून त्या मुलींना जर नैसर्गिकदृष्ट्या होणाऱ्या बदलांची जर जाणीव झाली, त्यांना जर कळलं हे असं असतंच, मीच काय, माझ्यानंतर जन्माला येणारी मुलगी सुद्धा अशीच असणार आहे, अशीच पुढे येणार आहे, असं तिला समजेल ज्यावेळी, त्यावेळी ती येणाऱ्या लहान बहिणींना सुद्धा, लहान असल्या मुलींना सुद्धा ती काही असं सांगत पुढे आणेल. तिच्या बोटाला धरून नव्यानं चांगलं काही घडायला लागेल. आणि बसलेल्या मुलींच्या मध्ये जे काही अस्वस्थता आहे, गोंधळ आहे बऱ्याच वेळा. वय झालं की 8वी 9वी 10वी आलं की गोंधळाची परिस्थिती तयार होते. काय करावं काय सुचत नाही. ती गोंधळाची परिस्थिती दूर करण्यासाठी आदरणीय साहेब इथं आलेत. हे सगळं सांगताना काही वेळा तोंडात बोट घालायची पडेल. मी काही जाता त्याची PPT पुढे घेतल्यावर माझ्या लक्षात आलं, ही चित्र आता दाखवायची काय मुलांना, दाखवायची. त्याच्या पुढची चित्र ती बघायला तुम्हाला माहीत नाही. आम्हालाही का म्हणजे सगळेच नसतील त्याच्या पुढची. त्यामुळे साहेबांचं वैशिष्ट्य काय त्यातलं हे सांगायचं राहिलं नाही महत्त्वाचं. खरं तर एक आठवड्यापूर्वी माझी त्यांची चर्चा आली, म्हणजे आता अनेक वेळा होत्या. साहेब मुलगीचा प्रकार घडला, एखाद्या मुलानं, मुलगी आणि मुलगा एकत्र दिसले, मुलगा गाडीवरून बोलत आहे, मुलगी रस्त्यावर पण बोलायला लागली, असं चित्र मी बघतोय. एखादी मुलगी एखाद्याच्या गाडीवरून जाताना दिसत्या, शाळेच्या ड्रेसवर मुलगी दिवसा कुठंतरी जाताना दिसते. हे सगळं आईला एखाद्या कानावर घातल्यानंतर ती आई आम्हाला प्रश्न विचारते की माझी मुलगी तशी नाही. त्या आईला सुद्धा जागा आता करायचा आहे. इथं आली असेल आई तर आईला सुद्धा जागा करायचा आहे. आम्ही तेच सांगत होतो, ते सांगायसाठी साहेबांना. आणि मग हे सगळं साहेबांच्या बोलल्यानंतर गेल्या 8-10 दिवसात आमचे प्रशांत काळे सर इथं आहेत. खरं तर प्रशांत काळे आमचे महालवाडी प्राथमिक शाळेचे, खरं कौतुक आहे त्यांचं. साहेबांना आम्ही म्हणजे आता आम्ही अनेक कार्यक्रमाला बोलवतोय, तुम्ही सुद्धा बघितलं असेल की मेंगण साहेब येत आहेत, बोलतायत. शैक्षणिक सगळ्या कार्यक्रमाला बोलणं साहेब हे रुटीनचं आहे. या तारुण्य भार या विषयासाठी बोलायसाठी माझा अंदाजानुसार एक 8 ते 10 पुस्तकं साहेबांनी खरेदी केली. 2-2.5 हजारची पुस्तक खरेदी केली, वाचलं. PPT तयार करणं सोपं नाही, हे तासभर ऐकून आम्ही जाणं एवढं सोपं नाही. आणि ती सगळी PPT 4-5 दिवस आमचे काळे सर तयार करतात. कौतुक आहे, त्यांनी ते चांगल्या प्रकारचे केले. त्याच्याबरोबर आमचे SL केळकर सर आमचे इथं आहेत, ते शूटिंग करणार आहेत, यूट्यूबला आपण देणार आहे. आणि सगळ्या जिल्हाभर आपण या ठिकाणी हा नावाप्रमाणे पोचवायचा आहे. एकदा मुलीला आणि त्याच्यापेक्षा कळून न कळलं असं करणार आहे तिच्या आईला एकदा सांगूया हे काय आहे ते. मी काय म्हणतो बघा, हे सांगण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. मी अधिक बोलत नाही, मी त्यातला विषयातला काही अभ्यासक नाही, पण साहेबांना मी या संदर्भात विनंती केली आणि त्यांनी ती ऐकली.
आणि त्या ऐकण्याबरोबर काळे सर असतील, त्यांना चांगल्या प्रकारची साथ त्यांना दिली, त्याबरोबर या ठिकाणी हे होणारं 1 ते 1.5 तासानंतर मी सुद्धा त्यातला साक्षर होईन, इथले पालक साक्षर होतील आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुली साक्षर या संदर्भातल्या होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब. आणि आपण इथं वेळ आपल्याला दिली, खरं मी या सगळ्या प्रचंड कामातून वेळ दिली त्याबद्दल मनापासून आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.